नमस्कार. आम्ही लोक या YouTube मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्र, महाराष्ट्र काँग्रेसच्या फायर ब्रँड नेत्या यशोमती ठाकूर अमरावतीच्या तिवसा या आपल्या पारंपरिक मतदारसंघातनं निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या लढतीकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष आज लागून आहे. यशोमती ठाकूर यांचे वडील भैयासाहेब ठाकूर या मतदारसंघातून पूर्वी निवडून जात असत. 2004 मध्ये काँग्रेस पक्षांना ही जागा महिलेला द्यायचं ठरवलं आणि यशोमती ठाकूर इथून पहिली निवडणूक लढल्या. तेव्हा त्यांना पराभव स्वीकारावा लागला, पण नंतर मात्र 2009 पासून 2019 पर्यंत सातत्यानं त्यांना या मतदारसंघानं निवडून दिलेलं आहे. यावेळी तब्बल चौथ्यांदा त्या निवडणूक रिंगणात आहेत. मागच्या वेळी शिवसेनेचे उमेदवार राजेश वानखडे यांनी त्यांना जबर लढत दिलेली होती. यावेळी पुन्हा यशोमती ठाकूर विरुद्ध राजेश वानखडे ही लढत पुन्हा एकदा होते आहे. यावेळी फरक एवढाच की राजेश वानखडे हे शिवसेनेचे उमेदवार नाहीत, तर आता ते भाजपाचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत. सबब इथला सामना हा थेट काँग्रेस विरुद्ध भाजपा असा लढला जाणार आहे. ही लढत थेट असली तरीही रंगतदार मात्र निश्चित असेल. त्याचं कारण एकच, इथून यशोमती ठाकूर मैदानात आहेत. यशोमती ठाकूर या कणखर बाण्याच्या आक्रमक नेत्या म्हणून महाराष्ट्रात ओळखल्या जातात. त्यांची आक्रमकता ही खरं तर काँग्रेस संस्कृतीमध्ये कुठेही बसणारी नाही. काँग्रेस पक्षात एवढ्या आक्रमकपणाच्या परंपराही नाहीत. काही नवीन आमदार जेव्हा अतिउत्साहानं पक्षात नवनवीन प्रयोग करू पाहतात, तेव्हा त्यांना निरुत्साहित करणारे लोक हे काँग्रेसमध्ये नेहमी असतातच असतात. या साऱ्या अडचणीच्या स्थितीत यशोमती ठाकूर यांनी आपलं मानाचं स्थान पक्क केलेलं आहे. आपल्याकडे आमदारांच्या कामाचं मूल्यमापन करताना मतदारसंघाचा विकास कुणी काय केला असं नेहमी विचारलं जातं. कुठल्याही मतदारसंघाचा, कुठल्याही पक्षाचा आमदार असो, त्याला आपल्या मतदारसंघात काम हे करावंच लागतं. मतदारसंघातल्या लहान मोठ्या विकास कामांसाठी निधी खेचून आणणं, आमदार निधीतून जी कुठली कामं करणं शक्य असेल ती करणं, हे तर सारेच आमदार करतात. यशोमती ठाकूर यांनीही ही सारी कामं केलीच, पण त्याशिवाय काही विषय त्यांनी आपले आवडीचे विषय म्हणून मानले. त्या विषयांवर फोकस केला आणि संपूर्णपणे ग्रामीण म्हणाव्या अशा तिवसा मतदारसंघाचं रूपच पलटून टाकलं. या 15 वर्षात त्यांनी जी काही प्रमुख कामं केली, त्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मभूमी आणि कर्मभूमीचा विकास, संत गाडगेबाबा निर्वाण भूमीचा विकास आणि कौंडण्यपूर तीर्थक्षेत्राचा पर्यटन विकास घडवून आणणं ही प्रमुख आणि उल्लेखनीय कामं म्हणावी लागतील. आमदार म्हणून केल्या जाणाऱ्या नित्याच्या या साऱ्या कामांशिवाय महत्वाची कामं आणि मोठी म्हणावं अशी ही कामं. गुरुकुंज उपसा सिंचन योजना ही देखील एक उल्लेखनीय योजना त्यांनी मतदारसंघात आणली. लोकांना आवश्यक वाटणाऱ्या सोयी सुविधा या विकास कामांच्या स्वरूपानं मिळून जातात, हे या कामांचं खरं महत्व. पण लोक जेव्हा केव्हा आपला प्रतिनिधी निवडतात, तेव्हा त्यानं हा दगडमाती आणि सिमेंटचा विकास घडवून आणावा हीच केवळ लोकांची अपेक्षा नसते. खास करून ग्रामीण भागात आजही लोकसंख्येचा एक मोठा वर्ग असा आहे की ज्याला आपल्या वैयक्तिक सुखदुःखात कोणीतरी आपल्या मदतीला धावून यावं असं वाटत असतं. ग्रामीण भागात आपला लोकप्रतिनिधी निवडताना हा विषय खरं म्हणजे अत्यंत महत्वपूर्ण बनून जातो. यशोमती ठाकूर यांनी आपल्या मतदारसंघातल्या साऱ्या जातीपातीच्या लोकांशी अत्यंत कौटुंबिक म्हणावे असे संबंध प्रस्थापित केलेले आहेत. बहुतेक ठिकाणी लोक त्यांचा यशोमती असा एकेरीनं आणि प्रेमाने उल्लेख करतात. ही बाब लोकांशी त्यांनी ठेवलेला कनेक्ट किती परिणामकारक आहे हेच सांगणारी आहे. सतत लोकांच्या संपर्कात असणं, त्यांच्या मदतीसाठी धावून जाणं हा यशोमती ठाकूर यांच्या जीवनाचा जणू नित्याचा भाग असावा असा हा त्यांचा कनेक्ट आहे. एवढं सारं असल्यावर खरं म्हणजे कोणी हे म्हणेल की यशोमती ठाकूर यांचा विजय आता निश्चित आहे. पण तसं कसं होईल? अखेरीस हे राजकारण आहे. यशोमती यांचं तीव्रगती राजकारण त्यांनी सलगपणे जिंकलेल्या 3 निवडणुका
ऑल इंडिया काँग्रेस कमिटीत मिळवलेलं मानाचं स्थान, पक्षात निर्माण केलेलं आपलं स्वतःचं वर्चस्व, या बाबी यशोमती यांच्यासाठी अभिमानाच्या निश्चितपणे असतील. पण हे एवढं सारं यश कोणाला मिळतंय म्हटल्यानंतर अशा लोकांबद्दल कायम असूया ठेवणारा एक वर्गही आपसुकच नेहमी तयार होत जातो. अशा लोकांची दुखणी सांभाळण्याचं आव्हान आज यशोमती ठाकूर यांच्या समोर असेल तर त्यात नवल नाही. यशोमती यांनी एक यशस्वी राजकीय पुढारी म्हणून आज नाव कमावलेलं आहे, पण त्याशिवाय अस्सल काँग्रेस वुमन म्हणूनही त्यांनी एक सच्ची ओळख मिळवलेली आहे. काँग्रेस पक्षाच्या खडतर काळात खमकेपणानं पक्षाचा झेंडा घेऊन उभं राहिलं आणि पक्षकार्यासाठी मध्य प्रदेशापासून मेघालयापर्यंतचा प्रवास सातत्याने करण्याची हिंमत आणि धाडस त्यांनी यापूर्वी दाखवलेला आहे. अशा यशोमती यांना महाराष्ट्रातल्या सत्तांतराच्या काळात मोठाली आमिषही दाखवली गेली असं म्हणतात, पण या आमिषांना त्या मुळीच बदलेल्या नाही. म्हणून विरोधी पक्षांतर्फे त्यांना विशेष करून लक्ष करण्यात आलं असेल तर त्यात नवल नाही. या मतदारसंघात भाजपनं राजेश वानखडे यांना उमेदवारी दिली आहे. यशोमती यांच्या विरोधात मागची निवडणूक वानखडे यांनी शिवसेना उमेदवार म्हणून लढवली. 2019ची ही निवडणूक अतिशय चुरशीची झालेली. यशोमती यांना केवळ 10,000चं मताधिक्य तेव्हा मिळालेलं. या पार्श्वभूमीवर राजेश वानखडे यांचा आत्मविश्वास आज अतिशय वाढता आहे. 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला तरी ते स्वस्थ बसलेले नाहीत. त्यांनी ही मतदारसंघात आपला संपर्क कायम ठेवलेला आहे. यशोमती यांच्या विरोधात भाजपकडून आपल्याला मोठी रसद मिळू शकते हे हेरून त्यांनी भाजपची उमेदवारी मिळवली. पण त्यामुळे भाजपातल्या अन्य एक ज्येष्ठ नेत्या निवेदिता चौधरी आणि युवक नेते रविराज देशमुख हे लोक नाराज असल्याचं तिथं बोललं जातं. पण पक्षानं मात्र यशोमती यांच्या पराभवासाठी वानखडे यांना संपूर्ण ताकद देण्याचा निर्णय घेतलेला आहे. योगी आदित्यनाथ यांची गुरुकुंद मोझरीत आयोजित करण्यात आलेली सभा ही अमरावती जिल्ह्यातली आदित्यनाथ यांची एकुलती एक सभा होती. यावरून भाजपानं या जागेला विशेष महत्व दिलं असल्याचं स्पष्ट होऊन जातं. पण यशोमती ठाकूर यांचं नाव आणि काम या पातळीवर त्यांच्याशी स्पर्धा करणं कुणालाही कठीण व्हावं. म्हणूनच आता राजकीय गणित मांडून मोठ्या प्रमाणावर मतविभाजन घडवून आणणं आणि काँग्रेसकडे जाणारी मतं कुजवणं ही कूटनीती भाजपातर्फे आखण्यात आलेली आहे. या धोरणानुसारच बहुजन आघाडीच्या उमेदवारासह एकूण 14 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवले गेले आहेत. आज तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर आणि राजेश वानखडे यांच्या जवळपास थेट लढत म्हणावी अशी होते आहे. पण रिंगणातले हे अपक्ष उमेदवार एकूण किती मतं घेतात यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून असल्याचं मतदारसंघातले लोक सांगतात. आज ग्रामीण भागात सर्वत्र महाविकास आघाडीला सकारात्मक असं वातावरण असल्याचं दिसून येतं. पण भाजपा आणि महायुतीचा सारा जोर हा सरकारच्या लाभार्थ्यांवर अधिक आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना मिळालेल्या 7,500 रुपयांच्या आमिषामुळं महिला मतदार मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे वळेल अशी अपेक्षा भाजपाला आहे. पण यशोमती ठाकूर यांनी आपला युवती संवाद या नियमितपणे चालणाऱ्या कार्यक्रमातून हजारो महिलांना यापूर्वीच रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम संपूर्ण मतदारसंघात राबवलेला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा परिणाम थोपवण्यात आपल्याला यश मिळेल अशी अपेक्षा ठाकूर यांच्या समर्थकांना आहे. थोडक्यात महाराष्ट्रातल्या प्रमुख लढतींपैकी एक लढत आज अमरावतीच्या तिवसा मतदारसंघात लढली जाते आहे. प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत राजकीय वातावरण बदललं तर ही लढत अधिक चुरशीची लढत होऊ शकेल. मित्रो, हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे. व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती. नमस्कार.